आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। बघा, पिकांच्या उत्तम वाढीसाठी आपण अहोरात्र मेहनत घेतो, नाना प्रकारची महागडी खते देतो, पण कधी विचार केलाय का की आपण दिलेली सगळीच खते पिकांना खरंच मिळतात का? आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण कृषी क्षेत्रातील एका अशा छुप्या आर्थिक नुकसानीचा पर्दाफाश करणार आहोत, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं। पिकांची थांबलेली वाढ पुन्हा जोमदार कशी करायची याचे एक अगदी सोपं आणि वैज्ञानिक उत्तर आज आपल्याला मिळणार आहे। आता होतं काय, आपण लाखो रुपये खर्च करून बाजारातून महागडी खते आणतो आणि जमिनीत देतो। आपल्याला वाटतं आता पीक जोमात येईल, पण प्रत्यक्षात ती खते पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचतच नाहीत। जमिनीखाली एक वेगळंच गणित सुरू असतं। खतांवर एवढा मोठा खर्च होऊनही पिके ती पोषणद्रव्ये शोषूनच घेऊ शकत नाहीत। साहजिकच पिकांची वाढ थांबते आणि आपला एवढा मोठा खर्च अक्षरशः पाण्यात जातो। पण प्रश्न असा आहे की हे नेमकं घडतं तरी का? समस्येची सुरुवात नेमका कुठे होते ते आता आपण पाहूया। पिकांना दुप्पट आणि जलद फायदा व्हावा म्हणून आपण अनेकदा वेगवेगळ्या खतांचं मिश्रण तयार करतो। म्हणजे बघा, 05234 सोबत झिंक सल्फेट मिसळतो किंवा कॅल्शियम नायट्रेट सोबत 12XH0 एकत्र करतो। वरवर पाहता एकत्र दिल्याने जास्त फायदा होईल ही कल्पना खूप छान वाटते, पण वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचं तर या विशिष्ट खतांमध्ये एक रासायनिक विसंगतता असते। म्हणजे काय, तर ही खते एकत्र केल्यावर आतमध्ये एक वेगळीच रासायनिक प्रक्रिया सुरू होते। या चुकीच्या प्रतिक्रियेलाच कृषी भाषेत द्रावण फाटणे असं म्हणतात। हे समजायला अगदी सोपं आहे। दुधात लिंबू पिळल्यावर जसं दुधाचं दही होतं ना, अगदी तसंच विसंगत खते एकत्र केल्यावर त्या द्रावणाचा अक्षरशः दही होतं। हे खत मग पाण्यात पूर्णपणे विरघळतच नाही, त्याचे कडक खडे किंवा एक घट्ट साका तयार होतो। हा साका जमिनीत तसाच पडून राहतो, म्हणजेच आपली महागडी खते मातीतच लॉक होतात। पिकांची नाजूक मुळे हा घट्ट साका शोषून घेऊ शकत नाहीत आणि आपला सगळा उद्देशच फोल ठरतो। आता ही खते जमिनीत फिक्स झाल्यामुळे किती गंभीर दुष्परिणाम होतात ते बघा। पहिली गोष्ट म्हणजे खते पिकांना न मिळाल्यामुळे पिकांची वाढ तिथल्या तिथेच खुंटते। दुसरं आणि अतिशय घातक म्हणजे हे रासायनिक साखे जमिनीत साचून राहिल्यामुळे आपली चांगली सुपीक माती हळूहळू दगडासारखी कडक आणि निकृष्ट होऊ लागते। आणि तिसरं म्हणजे साहजिकच आपला खतांवर केलेला लाखो रुपयांचा खर्च पूर्णपणे वाया जातो, म्हणजे पैशांचंही नुकसान आणि जमिनीचंही नुकसान। पण मंडळी, काळजी करण्याचं कारण नाही। रासायनिक खतांच्या या गुंतागुंतीच्या समस्येवर आधुनिक विज्ञानाने एक अत्यंत प्रभावी आणि 100% खात्रीशीर उपाय शोधून काढलाय। या आधुनिक उपायाचं नाव आहे इंटरमिक्स। जर्मन तंत्रज्ञानावर आधारित हे एक अतिशय उच्च दर्जाचे इम्पोर्टेड बायोस्टिम्युलंट आहे। हे बाजारात मिळणाऱ्या इतर साधारण द्रावणांसारखं नाहीये। खतांना जमिनीमध्ये लॉक होण्यापासून वाचवणारा आणि मातीचा जीव जपणारा हा एक मॉडर्न हिरो आहे असं म्हणायला हरकत नाही। आता हे इंटरमिक्स नेमकं कसं काम करतं याची वैज्ञानिक प्रक्रिया खरंच खूप रंजक आहे। जेव्हा आपण 04247 आणि मॅग्नेशियम सल्फेट किंवा 05234 आणि झिंक सल्फेट यांसारखी खते एकत्र करतो, तेव्हा इंटरमिक्स सर्वात आधी त्या द्रावणाला फाटण्यापासून म्हणजेच त्याचं दही होण्यापासून पूर्णपणे रोखतं। दुसरं काम म्हणजे जमिनीत आधीपासूनच जे खतांचे कडक बॉन्ड्स तयार झाले आहेत ते तोडून काढतं। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे फाटलेल्या किंवा अडकून पडलेल्या खतांना पुन्हा पाण्यात 100% विरघळून ते पिकांना घेण्यायोग्य बनवतं। ज्यावेळी इंटरमिक्स जमिनीतील फिक्सेशनचे हे कठीण बॉन्ड्स तोडतं, तेव्हा एक जादू होते। जमिनीत अडकून पडलेली अत्यंत महत्त्वाची सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांसाठी तत्काळ मोकळी होतात। यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम, झिंक, फेरस म्हणजेच लोह आणि कॉपर यांसारख्या अतिशय महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे। पिकांच्या जोमदार वाढीसाठी हे घटक किती गरजेचे असतात हे वेगळ्याने सांगायला नको। इंटरमिक्समुळे हे लॉक झालेले घटक जणू एका झटक्यात पिकांना खायला मिळतात। आणि याचा सर्वात मोठा आर्थिक फायदा काय माहितीये? खतांच्या खर्चात तब्बल 70 ते 80% बचत। होय, अगदी बरोबर ऐकलात। बघा, गणित अगदी सोपं आहे। जेव्हा तुमची खते जमिनीत अडकून न पडता 100% पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचतात, तेव्हा साहजिकच कमी खतांमध्ये जास्त आणि दर्जेदार उत्पादन मिळतं। खते मातीत वाया जातच नसल्यामुळे सतत नवनवीन खते आणून टाकण्याची गरज भासत नाही। परिणामी शेतीतील उत्पादन खर्चात एकदम मोठी कपात होते। बरं, फायदे इथेच थांबत नाहीयेत। फक्त खतांची बचतच नाही तर इतरही अनेक जबरदस्त फायदे आहेत। खतांचे फिक्सेशन तुटल्यामुळे मातीचा कडकपणा कमी होतो आणि आपली जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा भुसभुशीत आणि मऊ होते। यामुळे मुळांची वाढ वेगाने होते। याशिवाय आता कोणतीही खते एकत्र करताना मनात भीती बाळगण्याची गरज नाही। खते फाटण्याची चिंताच मिटल्यामुळे आपण गरजेनुसार खतांचे मिश्रण करू शकतो, ज्यामुळे रासायनिक नुकसान टळतंच पण आपला आर्थिक तोटाही वाचतो। हे सर्व फायदे मिळवण्यासाठी इंटरमिक्सचा अचूक वापर कसा करायचा ते आता समजून घेऊया। प्रमाण अगदी सोपं आहे। खतांसोबत पाण्यातून देताना 1 लिटर पाण्यासाठी फक्त 2 मिलीलिटर असं याचं प्रमाण आहे। म्हणजेच जर 100 लिटर पाण्याचं द्रावण असेल तर त्यात 200 मिली इंटरमिक्स मिसळायचं आहे। आणि जर थेट जमिनीतून म्हणजेच ड्रेपद्वारे किंवा ठिबक सिंचनातून द्यायचं असेल तर एका एकरासाठी 1 लिटर इंटरमिक्सचा वापर पुरेसा ठरतो। इथे एक अतिशय महत्त्वाची प्रो टिप लक्षात घेणं गरजेचं आहे। बऱ्याचदा असा विचार येतो की आम्ही वेगवेगळी खते एकत्र मिक्स करतच नाही, मग हे कशाला वापरू? पण थांबा, लक्षात घ्या, जमिनीत आधीपासूनच अनेक क्षार आणि रसायने असतात ज्यांच्यासोबत तुमचं नवीन खत जाऊन बाइंड होऊ शकतं। म्हणूनच कोणतीही खते सोडताना इंटरमिक्सचा वापर सवयीचा ठेवा, जेणेकरून दिलेलं खत जमिनीतील इतर घटकांसोबत लॉक न होता अगदी थेट पिकालाच मिळेल।
शेवटी काय तर शेती हा आपला व्यवसाय आहे आणि त्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खतांचा पुरेपूर परतावा मिळवण्यासाठी आणि आपली सुपीक जमीन वाचवण्यासाठी आजच योग्य पाऊल उचला. आजच तुमच्या जवळच्या कोणत्याही कृषी सेवा केंद्रात जाऊन इंटरमिक्सची चौकशी करा आणि मागणी करा. किंवा तुम्हाला हवं असल्यास स्क्रीनवरील 9096706222 या क्रमांकावर संपर्क साधून हे उत्पादन थेट घरपोच देखील मागवता येईल. या विश्लेषणाचा शेवट एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. थोडा विचार करा, आपल्या पारंपरिक खत पद्धतींमुळे खरोखरच आपण जमिनीचं दीर्घकालीन आरोग्य आणि कष्टाच्या पैशांचा खरा परतावा गमावत तर नाही आहोत ना? विज्ञानाची साथ धरून शेतीत असे आधुनिक बदल स्वीकारले तर आपली प्रगती निश्चित आहे. जमिनीखालील या रासायनिक गुंतागुंतीचा अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याची हीच खरी वेळ आहे. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.